हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला बघू शकता तुम्ही नवीन अशी एक छानशी रेसिपी आणलेली आहे मी. साधी आणि सोपी आहे खूपच. तर चला एकदम साधी सोपी आहे. तर चला आपण झटपटीत साहित्य घेऊया, कारण खमंग आहे आणि खूप छान आहे. तर चला इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. तांदळाचं पीठ जाडसर घेतलेलं आहे आणि रव्यासारखं. तर चला इथं अद्रक, लसूण, इथं कमी तिखटवाली मिरची, इथं बेडगी मिरची घेतलेली आहे आणि इथं 1 वाटी मी कांदा घेतलेला आहे. तर चला आणि इथे एक मोठा बटाटा मी खिसून घेतलेला आहे. तर चला बघू शकतो आपण छानपैकी सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे. एक बाउल घेतला, त्यामध्ये सगळं ॲड करून घ्यायचं आपल्याला. तर चला मी तर बाउल घेतलेलं आहे आणि नंतर मी बेसन पीठ टाकलं, नंतर तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ जाडसरच ठेवायचं, म्हणजे आपले जे भजे आहेत ते खूप कुरकुरीत होतात. तर चला यामध्ये मी बटाटा, कांदा टाकून घेतलेला आहे. तर चला चला याला आपण एकत्र छानपैकी करून घेणार आहेत. तर चला अद्रक, मिरची, लसूण टाकून घेतलेला आहे. बारीक लसूण कट करून घ्यायचा आणि मस्त चिली फ्लेक्स टाकून घेतलेली आहे. तर ही बेडगी मिरचीची आहे. तर याने खूप छान भजे होतात आपले. तर चला जाडसर मिरची असते ती. आणि चला मस्तपैकी मी याला 10 मिनटासाठी ठेवून दिलं होतं. 10 मिनटाच्या नंतर मी बघितलं तर एवढं छान फुललं होतं ते. नंतर मी थोडं पाणी टाकलं हातावरती आणि नंतर त्याला व्यवस्थित एकदा परत एकजीव करून घेतला, कारण हे पीठ तांदळाच्या पिठामुळं आणि बेसन पिठामुळं खूप छान फुललं होतं. तर चला मस्तपैकी याला आता आपण तयार करून घेऊया. याला बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी हे तयार करून घेतलेलं आहे. आणि चला याच्यावर थोडंसं झाकण ठेवते. नंतर मी ते पीठ घेतलं, झाकण काढलं त्यावरचं आणि तेल तापायला ठेवलेलं होतं गॅसवरती. मस्त असे खमंग भजे काढून घेतलेले आहेत आणि खूप कुरकुरीत होतात आणि खमंग होतात आणि चटपटीत खूप छान लागतात. तर तुम्ही पुदिना चटणी किंवा आपली सॉससोबत खाऊ शकतात किंवा नुसतंही खाऊ शकतात, कारण खूप छान होतं हे आणि खूप स्वादिष्ट होतं आणि झटपटीत होतं. आणि हा नाश्ता खूप छान आहे. तर तुम्ही हा नाश्ता 4-5 वाजता किंवा असा सहजपैकी भूक लागली तर सहज बनवू शकता तुम्ही. इतका छान नाश्ता आहे हा, तर तुम्ही नक्कीच बनवा. तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपले फ्राय होत आहेत भजे, आणि याला पकोडे म्हणू शकतात, भजे म्हणू शकतात. तर चला इतके छान होतात. तर बघा इतका खमंग असा वास येत होता आणि खूप सारे बनवले होते मी, कारण आमच्या घरी खूप सारे आवडते. तर चला कारण भैयाला, दीदीला खूपच आवडते ते. तर आम्ही त्यांच्याबरोबर सर्व खातात. तर खूप मोठे मी अगोदर बनवून घेतले होते, पुरले नाही म्हणून परत बनवायला लागले. तर चला म्हटलं यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावा. इतकी छान चटपटीत रेसिपी आहे ही, तुम्ही नक्कीच बनवून बघा. कुरकुरीत आणि खमंग होतात. तर चला इथं मी गॅसला ठेवला नव्हता म्हणून गॅसलाही पडून गेला होता. तर चला मस्तपैकी आपले असे छानपैकी पकोडे तयार आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा आणि खूप छान होते. तर चला तर परत भेटणार आहोत आपण एका नवीन रेसिपीमध्ये. तर चला असे छान पकोडे आहेत, तुम्ही नक्की करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला तोपर्यंत बाय बाय.